दिल्लीमध्ये सी.जी.पीचे अभिजित दिपके यांचे जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे. हजारो विद्यार्थी तरुणांचे जथ्थे आंदोलनस्थळी येत आहेत. अभिजित दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नीट पेपर फुटीच्या निमित्ताने देशातील तरुणांचा आक्रोश बाहेर पडू लागला आहे. देशात तरुणांचं नेतृत्व म्हणून दिपके यांना विद्यार्थ्यांचा पाठिंबा मिळत आहे. सरकार आंदोलन करणाऱ्यांना, न्याय मागणाऱ्यांना पाकिस्तानी म्हणून अवमानित करतं. सोशल मीडियातून टीका करणारे, व्यक्त होणारे तरुणही देशद्रोही पाकिस्तानी वाटतात, असा प्रश्न दिपके यांनी उपस्थित केला आहे. कारण लोकशाहीचे अधिकार वापरणारे लोक पाकिस्तानी वाटत असतील तर सत्ताधारी कोण आहेत, हा प्रतिप्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. या आंदोलनाला शिवसेनेचे संजय राऊत आणि NCPचे रोहित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. तरुणांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस हे तरुण पुढाऱ्यांच्या मागे चपला घेऊन लागतील आणि तेव्हा ही जमीन पळायला कमी पडेल, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. या देशामध्ये शिक्षणाचा दर्जा तर घसरला आहेच आणि त्याचबरोबर शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांचा स्वप्नभंग होत आहे आणि त्यांना आत्महत्या करायला भाग पाडत आहे. ही परिस्थिती आणि या परिस्थितीने उद्विग्न झालेला तरुण आज दिल्लीच्या जंतर मंतरवरती एकवटला आहे. शिक्षणाने आम्हाला समृद्ध केलं की शिक्षणाने आम्हाला उद्ध्वस्त केलं, याचं आत्मपरीक्षण, याचं चिंतन करण्याची आज आवश्यकता आहे. मित्रांनो, आज शिक्षण हे गरिबांच्या आवाक्यात राहिले नाही. सामान्य माणूस फार तर फार 10वी-12वीपर्यंत शिक्षण घेऊ शकतो. जास्तीत जास्त एखादा डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकतो. कारण त्यापुढे जर शिकायचं म्हटलं तर दरवर्षी कमीत कमी लाख रुपये खर्च आहे. म्हणजे तुमची खर्च करण्याची ऐपत किती आहे यानुसार शिक्षण आणि शिक्षणाचा दर्जा आज ठरलेला आहे. शिक्षण संस्था या व्यावसायिक झाल्या आहेत आणि विशेष म्हणजे शिक्षण संस्थांचे उत्पन्न, त्यांचे अर्थकारण निर्विवाद चालावे यासाठी शासनच योजना आखतं आणि संस्थाचालकांच्या हिताच्या दृष्टीने शिक्षण पद्धतीमध्ये, प्रवेश पद्धतीमध्ये, शैक्षणिक शुल्कामध्ये बदल करतं. यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता, क्षमता, परिस्थिती आणि राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे भवितव्य दूरपर्यंत दिसत नाही. म्हणूनच आज अभिजित दिपकेसारख्या तरुणांना आंदोलन करण्याची वेळ येत आहे आणि या आंदोलनामध्ये देशातील तरुण युवक एकवटला जात आहे आणि त्यांच्यामध्ये सरकारच्या विषयी प्रचंड असंतोष आणि रोष आहे. खरं तर या देशातील नागरिकांचं जीवन आणि आरोग्य ज्या डॉक्टरांच्या हाती आहे, ते वैद्यकीय शिक्षण मोफतच केलं तर काय होईल? नीट पेपर फोडण्यासाठी 10-20 लाख खर्च केला गेला. पेमेंटवरती डॉक्टर व्हायचं म्हटलं तर 50 लाख ते 1.5 कोटी रुपये खर्च येतो. एवढे पैसे खर्च करून डॉक्टर निर्माण होईल की कसाई निर्माण होईल? एवढे पैसे का खर्च करायचे? कारण या व्यवसायाला MRP नाही, मनमानी आहे. उपचार घेण्यासाठी पैसे खर्चून आलेला पेशंट, त्याच्या आरोग्याची खात्री काय? आणि परिणामाला दोषी कोण? म्हणजे सरकारने लोकांचे आरोग्य हा पैसे कमवण्याचा धंदा निर्माण केला आहे. असा व्यवसाय म्हणजे लोकांच्या आरोग्यावर दरोडा आहे. मग गुन्हेगार कोण, सरकार की विद्यार्थी? ज्या शिक्षणातून देशाचे भवितव्य आहे ते शिक्षणच धोकेबाज आहे. वैद्यकीय शिक्षणाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकीय अभ्यासक्रम वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळा आहे, दिशाहीन आहे. शिक्षणाचा आधार गुणवत्ता कमी आणि जातीचा व आर्थिक कमाईचा व्यवहार जास्त, अशा पद्धतीने सुरू आहे. शिक्षणाचा केंद्रबिंदू विद्यार्थी नाही, संस्थाचालक व सरकारच्या माध्यमातून नेत्यांचा आर्थिक लाभ हे आहे. जितके प्रश्न जास्त तितके लोक अस्थिर आणि जितकी अस्थिरता जास्त तितकी पिळवणूक, आर्थिक लूट जास्त. आजही अज्ञान हे कमाईचं आणि लूटमार करण्यासाठी सोयीचं, संधीचं आणि धोकाधडीचं शस्त्र आहे. शिक्षणातून रोजगार, संशोधन आणि टेक्नॉलॉजीची पायाभरणी होण्याऐवजी बेरोजगारी निर्माण होत आहे. कारण दूरदृष्टीचा विचार आजच्या मंत्र्यामध्ये नाही. जे लायक नाहीत ते नेते आणि जे चोर आहेत ते मंत्री, ही वस्तुस्थिती आहे. ऑनलाईन व्यवहार ही सोय म्हणून नाही तर सोयीच्या नावाखाली भ्रष्टाचार म्हणून या देशात सुरू आहे. जन्मताच जात मिळते, नंतर TCवर येते, ग्रामपंचायतीत नोंदली जाते, तरी देखील मी या जातीचा आहे
याचा जात दाखला सरकारला मागावा लागतो. म्हणून 1ली ते 10वीपर्यंत 10 वर्ष शिक्षण घेऊनही सरकारला विद्यार्थ्यांच्या जातीवर विश्वास नाही. हे कशासाठी? भीक मागणाऱ्यालाही स्वाभिमान असतो. भीक कोणाला मागावी, हात कोणापुढे पसरावेत ही समज असते. परंतु लोकांना मदतीचा हात देणारेच जर दुबळ्या जनतेच्या पुढे हात पसरत असतील तर सरकार या शब्दातील गरिमा, औदार्य आणि आधार संपलेला आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच या देशातील तरुण आता भविष्याच्या दिशा शोधण्याऐवजी ज्यांनी आपल्या दिशा बदलल्या, ज्यांनी आपल्या दिशामध्ये अडथळे आणले त्या सरकारच्या मागे लागलेला आहे. हे वास्तव आहे. धन्यवाद.